सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता आई आजीने डिवोर्स पेपर दिल्यामुळे रामा ही रडत असते आणि रामाच्या डोळ्यातील त्या पाण्याच्या धारा बघून पंकज म्हणतो की रामा, मला नाही वाटत की जावई बापू असं काही वागतील म्हणून. पंकज म्हणतो की मला वाटतंय की अक्षयराव अशा काहीतरी गोष्टीमध्ये अडकलेत ना, त्यामुळेच ते तुझ्याकडे येऊ शकले नाही, नाहीतर कधीच ते तुझ्यापर्यंत आले असते रामा. तेव्हा रामा म्हणते की काका तुमचं बरोबर आहे आणि मी कुणावरच विश्वास नाही ठेवणार. रामा म्हणते की आता या कागदावरचं जे काही सत्य असेल ते आल्यावरच कळल. तेव्हा मंगला मावशीला खूप हायसे वाटलेले असते. इकडे आता अक्षय हा त्याच्या बेडरूममध्ये आराम करत असतो, तर सीमा ही अक्षयजवळ बसून असते आणि दोघांचाही रामाचाच विषय चालू असतो. तर अक्षय म्हणतो की आई, ते बघ मी रामासाठी काही ग्रेटिंग करून ठेवलंय. तेव्हा सीमा म्हणते की अच्छा. सीमा म्हणते की बघते मी, थांब बरं का अक्षय. आणि सीमा टेबलवर बघू लागते, तर तिथे ते ग्रेटिंग नसते, कारण ते रेवाने ऑलरेडी कधीच नेलेले असते. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं आई, तिथेच टेबलवर आहे बघ. सीमा इकडे तिकडे बघू लागते, पण तिला कुठेच ग्रेटिंग दिसत नसते. तेव्हा अक्षय लगेचच ग्रेटिंग बघण्यासाठी उठू लागतो, तर सीमा म्हणते की मी नंतर बघेल रे अक्षय, तू आराम कर. आणि असेल तिथेच कुठेतरी. इकडे आता लगेच सीमा ही रामाला कॉल करते आणि सीमाचा आलेला फोन बघून पटकन रामा ही फोन उचलते. तेव्हा सीमा म्हणते की रामा, आपल्या अक्षयचा अपघात झाला. ते ऐकून रामाला मोठा धक्का बसतो आणि लगेचच गेट उघडून वाऱ्याच्या वेगाने रामा ही मुकादमांच्या घरी येते. घराच्या दरवाजात येताच समोर आई आजी उभी असते. तर रामा ही आई आजीला म्हणते की काय झालं अक्षयला. आई आजी म्हणते की जे काही झालंय ना रामा, ते तुझ्यामुळे झालंय. तेव्हा या घरात तू आता तोंड दाखवू नकोस. तेव्हा रामा म्हणते की नक्की झालंय तरी काय ते मला सांगा. रामा म्हणते की कुठंय ते. तेवढ्यात आई आजी ही समोर असलेला फोटो रामाला दाखवते. तेव्हा अक्षयच्या फोटोला हार घातलेला बघून रामाला मोठा धक्का बसतो आणि लगेच अक्षयच्या त्या फोटोकडे बघत रामा ही पुढे येते आणि रामा अक्षयच्या त्या फोटोसमोर लगेचच तिचा तोल सोडून देते. त्यानंतर आता लगेचच अक्षय हात बेडरूममध्ये डचकून उठतो आणि हे अक्षयने बघितलेले एक स्वप्न असते. तेव्हा अक्षय विचार करतो की नाही नाही, काहीही करून मला रामाकडे गेलंच पाहिजे, नाही तर रामाचा अजून मोठा खूप गैरसमज होणार आणि माझा ॲक्सिडेंट झाला हे मला रामाला व्यवस्थित समजावून सांगितलंच पाहिजे, असा आता अक्षय विचार करतो. इकडे आता हॉलमध्ये आई आजी ही एरझऱ्या मारत असते. तेवढ्यात पळत पळत जान्हवी तिथे येते आणि म्हणते की बेबी कुठे, मला बेबीला खूप महत्त्वाचं सांगायचंय. तेव्हा आई आजी म्हणते की काय वेंदळेपणा करते जान्हवी तू. तर जान्हवी पळतच वर जाऊ लागते. तेवढ्यात वरून रेवा ही खाली येते आणि आई आजीला म्हणते की या जान्हवीचं काय चाललंय आई आजी. आजी म्हणते की अगं ती कायमचंच आहे, तुला माहीत आहे ना. तर इकडे पळत पळत जान्हवी ही आनंदकडे येते आणि आनंदला म्हणते की मला आठवलंय बेबी, ती कार ना रेवाच्या मम्माची होती, त्या पाठीमागे स्टिकर लावलेलं होतं. जान्हवी म्हणते की अरे आनंद, असं काय करतोय. अक्षयला ज्या गाडीने उडवलंय ना, त्या गाडीचं जे पाठीमागचं स्टिकर आपल्याला ब्लर दिसत होतं ना, ते रेवाच्या मम्माच्या गाडीचं स्टिकर आहे. ते ऐकून आनंदला मोठा धक्का बसतो. त्याच वेळेस पाठीमागून रेवा दरवाजात येऊन ते जान्हवीचे बोलणे ऐकते. ते ऐकून रेवाला तर मोठा धक्का बसलेला असतो आणि आनंद म्हणतो की जानू काय सांगतेस तू, खूप मोठी गडबड आहे मग. तेव्हा इकडे लगेच रेवा ही तिच्या आईच्या घरी येते आणि रडत म्हणते की मम्मा मला वाचव प्लीज, आणि सर्व हकीकत सांगते. तेव्हा रेवाची आई म्हणते की अगं पण तू हे असं कशाला केलंस, तुला अक्षय हवा आहे ना. तर रेवाची आई म्हणते की तुझं अक्षयवरती खरंच प्रेम आहे, तर तू असं कसं करू शकतेस. तेव्हा रडतच रेवा म्हणते की हो, माझं अक्षयवर खरंच खूप प्रेम आहे. रेवा म्हणते की मला अक्षयला रामाला भेटू द्यायचं नव्हतं. तो जर तिला भेटला असता तर डायरेक्ट रामाला घरी घेऊन आला असता, म्हणून मी अक्षयचा अपघात घडून आणला. रेवा म्हणते की ठीक आहे, अक्षयचा जर काही हातपाय मोडला असता तर मी घेतली असती ना त्याची काळजी, पण त्याला मला रामाकडे जाऊ द्यायचं नव्हतं. तर रेवाची आई म्हणते की एवढं टोकाचं पाऊल का उचललं रेवा तू. तर रेवा म्हणते की माझं अक्षयवर खूप प्रेम आहे. रेवा म्हणते की माझं असंच आहे, जर मला एखादी गोष्ट मिळत नसली ना, तर मी ती दुसऱ्यालाही मिळू देत नाही. रेवा म्हणते की एक तर माझाही जीव गेला तरी चालेल किंवा रामाचा जीव गेला तरी चालेल, पण मी त्या दोघांना कधीच एकत्र येऊ देणार नाही. रेवा म्हणते की काही करून मला अक्षय हवा आहे आणि माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे, तेव्हा मला मदत कर. तेव्हा रेवाची आई म्हणते ठीक आहे, मी बघते काही करता येतंय का ते. इकडे आता रामा एकटीच घरामध्ये बसलेली असताना कावेरी म्हणते की अगं रामा, अशी काय बसलीस, काहीतरी कर ना. तेवढ्यात मंगला मावशी ही तिथे येते. तिच्या हातात टोपली असते. तर लगेचच मंगला मावशी म्हणते की चल, असं काय करतेस, दिवाळीमध्ये आपण काही काही गोष्टी करून विकतो ना, तर चल रमा माझ्यासोबत.
रमा म्हणते की नको, माझा अजिबात मूड नाहीये. मंगला मावशी म्हणते की रमा, आता तू इथे राहायला आलेली आहेस, सतत तू इथे बसलेली असतेस किंवा झोपलेली असते. मंगला मावशी म्हणते की कायम तुझी आईच काम करत असते, तेव्हा चल आता तू मला काम करू लाग आणि तिकडे रंगाचा बॉक्स ठेवलाय तो घे. तर रमा गुपचूप ही रंगाचा बॉक्स आणायला जाते. तेव्हा कावेरी मंगला मावशीला म्हणते की कशाला बोललीस ग तिला. तेव्हा मंगला मावशी म्हणते की कशी बसून राहते बघितलंस ना तू. मंगला मावशी म्हणते की अगं मी तिला बोलले म्हणजे मला वाईट वाटणारच ना, पण तिचं कामात मन गुंतवावं म्हणून मी हे सर्व करते. रमा ही गुपचूप रंगाचा बॉक्स घेऊन मंगला मावशीने आणलेल्या पंत्यांना रंग देऊ लागते. लगेच ब्रशने रमा त्या पंतीवरती रमा अक्षय हे नाव लिहिते. इकडे आता अक्षयने त्या पॉलिसी धारकाला त्याच्या घरी बोलावलेले असते. अक्षय म्हणतो की माझी काही पॉलिसी आहेत आणि माझं जर काही झालं तर माझं जे काही आहे ते सर्व मी रमाच्या नावावर केलं आहे आणि ते सर्व रमाचंच व्हावं असं मला वाटतंय. अक्षय म्हणतो की माझे पुण्यामध्ये काही फ्लॅट्स आहेत, गाडी आहेत आणि माझं जे काही सोनं आहे ते सर्व रमाचंच व्हावं. अक्षय म्हणतो की माझ्या कंपनीतला जो काही माझा फायदा असणार आहे त्याचा प्रॉफिट आणि सर्व काही रमाच्याच नावावर व्हायला पाहिजे. तेवढ्यात रेवा तिथे येते आणि म्हणते की चल अक्षय, तुझ्या गोळ्यांची वेळ झाली आहे. तर त्या पॉलिसी धारकाला वाटतं की हीच अक्षयची बायको आहे. तेव्हा तो म्हणतो की मॅडम, या कागदावरती तुमच्या सह्या हव्या होत्या. अक्षय म्हणतो की या कशा सह्या करतील, या फक्त मला औषधं द्यायला आल्यात. अक्षय म्हणतो की माझी बायको माहेरी गेली, मी घेईल त्यांच्या साया. तर रेवा पटकन अक्षयला म्हणते की अक्षय गोळ्या. तर अक्षय हात वर करत म्हणतो की मला हात आहेत ना, रिकामी आहेत ते, मी घेईल गोळ्या. इकडे आता आनंद आणि इन्स्पेक्टर लगेचच रेवाच्या आईच्या घरी येतात आणि रेवाच्या आईला म्हणतात की आम्ही तुमची गाडी चेक केली आणि तुमच्याच गाडींनी अक्षय मुकदमाच्या गाडीला धडक दिली. ते ऐकून रेवाच्या आईला मोठा धक्का बसतो. तर रेवाची आई म्हणते की अक्षय कसा आहे. तेव्हा आनंद म्हणतो की सिरियस होता आणि आताच त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की मॅडम, तुमची गाडी कोण चालवत होतं. रेवाची आई अडखळतच म्हणते की मी माझ्या ड्रायव्हरला विचारते, 1 मिनिट. रेवाची आई लगेचच त्याच्या ड्रायव्हरला बोलावते आणि म्हणते की तुझ्याकडून गाडीचा अपघात झाला का आपल्या. तर खाली मान घालत तो ड्रायव्हर म्हणतो हो. तर रेवाची आई म्हणते की तू कोणाचा अपघात केला माहिती आहे का तुला, अक्षय मुकादम. ते ऐकून ड्रायव्हर हा अजूनच कावराबावरा होतो. रेवाची आई म्हणते की लगेच घेऊन जा याला. तर इन्स्पेक्टर ड्रायव्हरला घेऊन जातात. विचार करतो की आत्ताशी माझ्या डोक्यावरचं ओझं उतरलं. ज्यांनी माझ्या भावाबरोबर असं केलं ना, त्याला आता शिक्षा होणार. त्यानंतर लगेचच त्या ड्रायव्हरच्या बायकोला ही सर्व हकीकत समजते आणि ती रेवाच्या आईकडे येते. तेव्हा रेवाची आई तिला पैशाचा बंडलचं पॉकेट देते. ड्रायव्हरची बायको म्हणते की तुम्ही तुमच्या मुलीच्या गुन्ह्याची शिक्षा माझ्या नवऱ्याला दिली, तुमचं कधीच भलं होणार नाही. कोणत्याही बायकोची काय इच्छा असती, आपल्या नवऱ्याला चांगलं खायला प्यायला मिळावं, तो सुखात राहावा आणि मुलांना सुद्धा सुखात ठेवावं. रेवाची आई म्हणते की तोंड बंद ठेवायचं, मी तुला पैसे दिलेत ना, तेव्हा या पैशाचं मी काय करू आणि अशानं तुमचं कधीच भलं होणार नाही, अशी ड्रायव्हरची बायको आता रेवाच्या आईला म्हणते. ड्रायव्हरची बायको म्हणते की मॅडम, तुम्ही खूप वाईट केलंय आणि ते पैशाचा पॉकेट तिथेच ठेवून रागाने ती तेथून निघून जाते. इकडे अक्षय आता त्याच्या सर्व प्रॉपर्टीच्या डॉक्युमेंट्सची फाईल तयार करतो. सीमा म्हणते की अक्षय हे सर्व कशासाठी. तर अक्षय म्हणतो की आज जे घडलं ना ते उद्याही घडू शकतो, तेव्हा अगोदरच तयारी असायला हवी. अक्षय म्हणतो की उद्या जर माझं काही बरं वाईट झालं तर या घरातील माणसं आम्हाला हक्काने जगूही देणार नाहीत. अक्षय म्हणतो की आपली आई आजी आणि शशिकांत मुकादम हे तर टपूनच बसलेत, रमा कधी बाहेर जाईल याचीच ते वाट बघतायत. अक्षय म्हणतो की आपल्या या माणसासाठी टोकाचा विचार करावा लागतो आई. हे असं जर घडलं तर आपण काय पावलं उचलायची ना हे कळतं आपल्याला. सीमा म्हणते की अक्षय तुझं बरोबर आहे, कारण वेळ काही सांगून येत नाही. अक्षय म्हणतो की आता हेच बघ ना, मी रमाला समजून सांगण्यासाठी तिच्या घरी जात होतो आणि तिला आणणार होतो, पण अचानक हे असं घडलं. अक्षय म्हणतो की देव न करो, पण उद्या जर मला काही झालं तर रमा सिक्युअर असणं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. मला सुद्धा रमाशिवाय अजिबात करमत नाहीये, पण काही दिवस मला हे असं राहणं बरोबर वाटतंय आणि मी काही दिवस बाहेर गेलो असं मी तिला सांगेन. इकडे आता रमाने त्या सर्व पंत्यांना रंग दिलेला असतो आणि प्रत्येक पंतीवर रमाने रमा अक्षय हे नाव लिहिलेले असते. इकडे अक्षय लगेचच ऑफिसमधील एका माणसाला त्याच्या घरी बोलावतो आणि ते पेपर्स त्याच्याकडे देत म्हणतो की रमा मॅडमच्या घरी जायचं आणि खूप सिक्रेट अशा रमा मॅडमच्या या पेपर्सवर सह्या घेऊन यायच्या.
तो माणूस बाहेर जाऊ लागतात लगेच रेवा तिथे येते आणि म्हणते की एक्सक्यूज मी, हा लिफाफा मला द्या, अक्षयरावांनी मला सही आणायला सांगितलंय. तेव्हा तो माणूस म्हणतो की सॉरी मॅडम, आणि रेवा बळजबरीने ते प्रॉपर्टीचे पेपर्स लगेच तिच्या हातात घेते. रेवा म्हणते की मी सांगेन अक्षयना, तुम्ही काही काळजी करू नका, आत्ता ते झोपलेत. इकडे आता रमा ते डिवोर्सचे पेपर घेऊन अक्षयच्या घरी येऊ लागते. रमा विचार करते की कधी एकदा त्यांची भेट होईल असं मला झालंय. या कागदाच्या निमित्ताने तरी त्यांची आणि माझी भेट होईल असा विचार करून रमा ही आता मुकादमांच्या घरात आलेली असते. दरवाजात येताच समोर रेवा ही अक्षयच्या मिठीत असल्याचे आता रमाला दिसते. आणि अक्षय हा झोपलेला असतो तर रेवाने अक्षयला मिठीत घेतलेली असते. तेव्हा ते बघून आता रेवाला तिसरा मोठा धक्का बसलेला असतो. तर आता इकडे अक्षयने रामाच्या नावावर त्याची सगळी प्रॉपर्टी करण्याची तयारी दाखवलेली असते. तर आता रामाच्या प्रेमासाठी अक्षयने रामाच्या नावावर सर्व प्रॉपर्टी करण्याचे दाखवून देत आता आई आजी आणि रेवाला भिकारी बनवलेले असते. आणि रामावरचे पुन्हा एकदा प्रेम समोर येऊन रामाने सुद्धा प्रत्येक पंक्तीवरती रमा अक्षय हे नाव लिहून तिचे सुद्धा प्रेम असल्याचे दाखवून दिलेले असते. तर आता रमा आणि अक्षय कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.